ही कथा रिचर्ड नावाच्या एका माणसाची आहे. 1980च्या एका टेनिस स्पर्धेत सॉल्ट लेक येथील सामन्यात रोमानियाच्या व्हर्जिनिया रुझुकीला विजेते म्हणून $40,000चा धनादेश स्वीकारताना त्याने पाहिले. ही रक्कम त्याच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त होती. त्यावेळी त्याने ठरवले की त्याच्या मुली टेनिस खेळतील व त्यामधून भरपूर पैसे कमावतील. आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी त्याच्या मुलींचा जन्मसुद्धा झाला नव्हता. मन दिवास्वप्ने पाहत असते, पण रिचर्ड हा फक्त स्वप्नांवर समाधान मानणारा नव्हता. स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी जी धडपड करावी लागते ती करण्याची त्याची तयारी होती. आपल्या मुलींनी टेनिस विजेते व्हावे यासाठी काय करावे लागेल याचा एक विस्तृत 78 पानाचा मसुदा त्याने लिहून काढला. मुलींना टेनिस विजेते बनवण्यासाठी त्याला काय करावे लागेल याबाबतचे त्याचे चिंतन त्याने त्यामध्ये नोंदविले होते. त्याला स्वतःला टेनिस खेळता येत नव्हते. मुलींना टेनिस शिकवायचे म्हणून तो टेनिस शिकला. पुढील काही वर्षात त्याने टेनिस संबंधातील मासिके गोळा करण्याची सुरुवात केली. व्हिडिओ कॅसेट जमा केल्या. आपल्या मुली लहान असताना त्यांच्या हातात टेनिसच्या रॅकेट्स दिल्या. पुस्तकांमधून व कॅसेट पाहून तो जे काही शिकला होता मुलींना त्याचे धडे देणे त्याने सुरू केले. त्या लहान असताना तोच त्यांचा कोच होता. रिचर्ड गरीब होता. मुलींना खेळण्यासाठी चेंडू पुरविता यावेत यासाठी क्लब्सवर जाऊन वापरलेले टाकून दिलेले चेंडू तो गोळा करीत असे. त्याच्या मुलींना सार्वजनिक कोर्टवर सराव करता यावा यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी विकत घेण्याएवढी त्याची ऐपत नव्हती, पण जिद्द होती. स्वतःची स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी कितीही कष्ट करण्याची त्याची तयारी होती. आपल्या मुलींना पुरेसे संरक्षण दिले पाहिजे यासाठी तो दक्ष होता. गुंड प्रवृत्तीची माणसे सर्वत्र असतात. प्रशिक्षणाच्या वेळी हे गुंड मुलींना त्रास देत असत. मुलींना त्यांच्यापासून वाचविण्यासाठी त्याने गुंडांचा भरपूर मारही खाल्ला. मार देताना गुंडांनी त्याचे अनेक दात पाडले, बोटेही तोडली. पण रिचर्ड आपल्या निश्चयावर ठाम राहिला. तो जमाना वेगळा होता. त्या काळात टेनिस हा गोऱ्या आणि श्रीमंत माणसांचा खेळ होता. निग्रोनी टेनिस खेळणे गोऱ्यांना पसंत नव्हते. मुलींना शिकविण्यासाठी चांगला टेनिस कोच मिळत नव्हता. जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे म्हणजे फक्त कौशल्य असून चालत नाही, योग्य प्रशिक्षण मिळावे लागते. त्याच्या मुली स्पर्धेत खेळण्यासाठी जात असत, त्या जागी त्यांची टिंगल होत असे. प्रेक्षक त्यांच्या विरोधात आरडाओरडा करीत असत. मुलींना प्रोत्साहन देणे आणि त्यांची जिद्द टिकवून ठेवण्याचे अत्यंत कठीण काम रिचर्डला करावे लागत असे. स्पर्धा जिंकण्याची मानसिकता तयार करणे सोपे नसते. 20 वर्षांच्या तपश्चर्येचे फळ त्याच्या मुलींनी त्याला मिळवून दिले. व्हीनस आणि सेरेना विलियम्स ही नावे साऱ्यांना माहिती आहेत, पण त्यांना घडवण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या रिचर्ड विलियम्सचे नाव मात्र अनेकांना माहीत नाही. 2021 मध्ये सर रिचर्ड म्हणून एक चित्रपट काढण्यात आला आहे. तो नेटफ्लिक्सवर पाहता येतो. तो अवश्य पहा, आपल्यालाही आवडेल. धन्यवाद.